नमस्कार माझ्या छोट्या छोट्या मित्रांनो. चला चला हो जाऊया गोष्टींच्या त्या गावाला. चला चला हो जाऊया गोष्टींच्या त्या गावाला. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, फुलांच्या अन मुलांच्या, राजाच्या, राणीच्या, पऱ्यांच्या अन पावसाच्या, छान छान गोष्टी ऐकायला. चला चला हो जाऊया गोष्टींच्या त्या गावाला. चला चला हो जाऊया गोष्टींच्या त्या गावाला. चला चला हो जाऊया गोष्टींच्या त्या गावाला. नमस्कार माझ्या छोट्या छोट्या मित्रांनो, मी स्नेहा तुमचं या गोष्टींच्या गावामध्ये खूप मनापासून स्वागत करते. मग तयार आहात एका नवीन गोष्टीसाठी? आज घेऊन आली आहे एक नवीन गोष्ट आणि गोष्टीचं नाव काय माहितीये का? अनोळखी मित्र. अनोळखी मित्र. पण आपल्याला तर आपल्या सगळ्याच मित्रांची नावं माहिती असतात. अर्णव, चिन्मया, ऋग्वेद, अर्चित, लावण्या अशी सगळी नावं माहिती आहेत की नाही आपल्याला. मग हे मित्र अनोळखी कसे झाले? चला तर मग बघूयात ह्या नवीन गोष्टीमध्ये. अनोळखी मित्र. एकदा की नाही एका गावातनं एक मोठी नदी वाहत असते. नदीचं पाणी झुळझुळ झुळझुळ वाहत असतं आणि त्या नदीच्या काठावर एक मोठं झाड असतं आणि झाडाच्या दुसऱ्या बाजूला एक छोटंसं तळं असतं. एका खड्ड्यामध्ये पाणी साचून ते तळं तयार झालेलं असतं आणि त्या तळ्याच्या काठावर खूप सारे प्राणी पाणी प्यायला येत असतात आणि तिथेच की नाही डास, त्यानंतर मधमाशा, बेडूक, सरडे असे छोटे छोटे कीटकही राहत असतात. त्या सगळ्यांचा तिथे खूप आवाज यायचा. तर आपल्या तळ्याच्या झाडावरती की नाही एक छोटासा सुरवंट राहायचा. तुम्हाला माहितीये का सुरवंट म्हणजे काय? सुरवंट म्हणजे एक थोडीशी मोठी अळी. त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो कॅटरपिलर. बरोबर. आणि ह्या कॅटरपिलरला काय आवडतं? सारखं खायला आवडतं की नाही. तर हा जो सुरवंट होता त्याचं नाव काय होतं? सुरू. एकदा असंच झाडाचं एक पान तो खात होता आणि आकाशातनं एक चतुर त्याच्या आई बरोबर उडत होता. आता चतुर म्हणजे काय? एक छोटासा उडणारा किडा. आणि चतुर का म्हणाला, ए आई तो किडा बघ ना, ती अळी बघ ना किती छान आहे ग. चतुरची आई म्हणाली, अरे ती अळी नाहीये, तो सुरवंट आहे. आणि त्यांचं हे बोलणं आपल्या सुरूने ऐकलं आणि सुरूला फार इच्छा झाली की मी कसा दिसतोय ते मला बघायचं आहे. आता तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा छान छान तयार होता की नाही? मग कशात बघता बरं आपण छान छान तयार झाल्यावर? आरशामध्ये. पण सुरवंटाकडे तिथे झाडावर आरसा होता नाही. मग त्याने काय करावं? त्याला एक आयडिया सुचली. त्याने काय केलं माहितीये का? तळ्याच्या बाजूला जी एक झाडाची फांदी होती की नाही, तो हळू 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 त्या फांदीवरती सरकत सरकत गेला आणि एका मोठ्या पानाला टेकून बसला आणि त्याने तळ्याच्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब पाहिलं. म्हणजे काय? त्याने स्वतःची छबी बघितली पाण्यामध्ये. जसं आपण आपल्याला आरशात दिसतो की नाही, तसंच त्याला तळ्याच्या पाण्यात दिसलं आणि तो म्हणाला, अरे किती छान दिसतोय मी, खरंच किती छान दिसतोय. तुम्हाला बघायचंय का सुरू कसा दिसतोय ते? बघा बर का, बघा बर का, बघा बर का. हा बघा आला आपला सुरू. मस्त आहे की नाही? छान छान आहे की नाही? असं असं हळूहळू चालतो बर का सुरू. मग तेव्हापासून ना सुरूचं हेच सुरू झालं. तो काय करायचं माहितीये का? रोज त्याचं खाणं झालं की तो तळ्याच्या त्या फांदीवर यायचा, पानाला टेकायचा आणि आपलं प्रतिबिंब पाण्यामध्ये बघायचा. त्याला खूप छान वाटायचं. एके दिवशी काय झालं माहितीये का? सुरूने एक मोठं पान खाल्लं आणि हळू 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 चालत चालत तो त्या फांदीवर आला. पण पानं खाऊन खाऊन सुरू कसा झाला होता? लठ्ठ लठ्ठ झाला होता. पानाला टेकून बसला आणि तळ्यामध्ये त्याने त्याचं प्रतिबिंब बघायला खाली वाकला.
पण त्याच्या वजनाने ते पान गेलं तुटून आणि आपला सुरू कुठे पडला? पाण्यात पडला, तळ्याच्या. बुडुक, 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 बुडुक. खाली जायला लागला. त्याने कसे बसे सगळे पाय हलवले, मारले आणि थोडासा वरती आला आणि जोरात ओरडला, वाचवा वाचवा, मला वाचवा. पण तो परत खाली जायला लागला, गटांगळ्या खात 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 खात. आणि तेवढ्यात त्याला जाणवलं की आपल्याला ना कोणीतरी ढकलतंय मागून. कोण ढकलत असेल बरं? त्याला असं कोणीतरी मागून ढकललं आणि तळ्याच्या काठी हळूच आणलं. काठावर चढल्यानंतर सुरूने असं केलं आणि मागे वळून बघितलं. मागे वळून पाहिल्यावर त्याला कोण दिसलं? त्याला एक छोटासा हिरवट रंगाचा माश्यासारखा दिसणारा एक प्राणी दिसला. आणि मग त्याने त्या प्राण्याला कळलं की हा आपल्याकडेच बघतो आहे. मग त्याने काय विचारलं, काय मित्रा, कसं वाटतंय आता? सुरू म्हणाला, मला खरंच छान वाटतंय रे, तू मला वाचवलंस ना, मला खरंच बरं वाटतंय, थँक्यू सो मच. पण त्याने अजून काय म्हटलं माहितीये का? तो म्हणे, तू माझा जीव वाचवलास, मला मित्र पण म्हणालास, तू खूप चांगलास, पण मला ना तुझं नावच माहित नाहीये. हा म्हणाला, मी ना एक छोटासा बेडूक आहे, दिसतो माशासारखा, पण मी आहे बेडूक आणि माझं नाव आहे बेडकू. सुरूला आनंद झाला आणि तेव्हापासून ते दोघ जण एकदम पक्के मित्र झाले. बेडकू आणि सुरू. आणि तेव्हापासून रोज आपापलं खाणं झालं की हे दोघ जण तळ्याच्या काठी येत आणि गप्पा मारत. सुरू त्याला झाडावरनं बघितलेल्या सगळ्या छोट्या छोट्या किड्यांची गंमत सांगायचा आणि बेडकू पाण्यामध्ये त्याने काय काय बघितलं, काय काय गमती झाल्या असं ते एकमेकांना सांगायचे. त्यांची मैत्री अशी छान झाली होती. आणि मग काही दिवसांनी काय झालं माहितीये का? उन्हाळा सुरू झाला. तळ्याच्या पाण्याची वाफ यायला लागली आणि तळ एकदम छोटं छोटं होत गेलं. बेडकूला जाणवलं की अरे, आपलं तळ जे नदीला जोडलेलं होतं की नाही, ते आता नदीपासून एकदम वेगळं पडलंय. आणि थोड्याच दिवसात जर मी नदीत नाही गेलो तर मला पोहायला, मला पाणी प्यायला काही पाणी उरणार नाही. मग त्याने काय केलं, त्याने त्याच्या मित्राला हाक मारली, सुरू कुठेस रे? आणि आपला सुरवंट काय करत होता तेव्हा? तो एक मोठंच्या मोठं पान खात होता. बेडकूच्या आवाजाने सुरू म्हणाला, काय झालं रे मित्रा? मग बेडकूने त्याला सांगितलं, अरे बघितलंस का, तळ्यातलं पाणी किती कमी झालंय. मी जर लवकरच नदीत नाही गेलो ना तर मला प्यायलाच पाणी नाही राहणार रे, आणि मला नदीत पोहायला पण पाणी नाही राहणार. काहीतरी कर ना, काहीतरी आयडिया शोध ना. मग सुरूला खरंच काळजी वाटायला लागली की अरे खरंच रे, आपल्या बेडकूला आपण कशी मदत करायची. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना मदत करता की नाही? सुरू रात्रभर विचार करत होता की आपण बेडकूला कशी मदत करता येईल आपल्याला. आणि पहाटे पहाटे त्याला एक आयडिया सुचली. तो कसा बसा रांगत चालत चालत खाली उतरला. कारण का बरं? कारण तो पानं खाऊन असं लठ्ठ झाला होता की नाही. त्याने काय केलं माहितीये का? त्याने तिथे गवताचं एक मोठं पातं घेतलं. पातं म्हणजे गवताचं एक मोठं पान. त्याने ते तोडलं आणि आपल्या तोंडात धरलं. कसं धरलं तोंडात? हे असं धरलं आणि आपल्या मित्राला हाक मारली, बेडकू, ए बेडकू, उठतोस का? बेडकू गाढ झोपला होता. पण सुरूच्या आवाजाने तो लगेच जागा झाला. तो म्हणाला, काय रे? सुरू म्हणाला, ते बघ, गवताचं एक पान आहे की नाही, मी माझ्या तोंडात पकडलं आहे आणि तू पण तुझ्या तोंडात पकड त्याचं एक टोक. मग बेडकूने पण तेच केलं. आणि मग सुरूने काय केलं माहितीये का? सुरू हळूहळू रांगत नदीच्या बाजूला जी फांदी होती ना झाडाची, तिथे गेला आणि हवेमध्ये हा बेडकू आपला तरंगत होता. आणि जेव्हा ते नदीच्या काठावर पोचले तेव्हा सुरूने हळूचकन आपल्या तोंडातलं गवताचं पातं सोडून दिलं आणि त्याबरोबर बेडकू नदीच्या पाण्यामध्ये पोहत दिसेनासा झाला.
एवढं सगळं केल्यानंतर सुरू खूप दमला होता. त्यामुळे सुरू परत आपल्या जागेवर आला आणि त्याने आपल्या भोवती एक मोठं घर तयार केलं आणि तो त्याच्यात झोपून गेला. त्याने खूप मोठी झोप काढली, खूप मोठी झोप काढली. आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा माहितीये का काय झालं? त्याने बेडकूची मदत केली होती की नाही? मग त्याच्या बाबतीत एक गंमतच घडली. तुम्हाला बघायची काय गंमत घडली? हा, त्या सुरूचं काय झालं? फुलपाखरू, बरोबर. त्या सुरवंटाचं छान सुंदर अशा फुलपाखरूमध्ये रूपांतर झालं. त्याला छान पंख आले, रंगीबिरंगी पंख. किती सुंदर दिसतोय की नाही? आणि मग सुरूला त्याला स्वतःला पाण्यामध्ये बघायची खूप इच्छा झाली, पण तळ्यातलं पाणी तर खूपच कमी झालं होतं. मग सुरूने आपले पंख पसरले आणि उडत उडत तो नदीवर गेला. नदीवरनं सुरू इकडून तिकडे उडत उडत पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब बघत होता. त्याला खूप मजा वाटली स्वतःला बघून आणि त्याला त्याच्या मित्राची खूप आठवण आली लागली. तो म्हणाला, अरे माझा बेडकू कुठे असेल आता? त्याने नदीवरती एक मोठी चक्कर मारली, पण त्याला तिथे कुठेच छोटा त्याचा बेडकू माशासारखा दिसणारा, छोटेसे पाय असणारा त्याचा मित्र नाही दिसला. आणि तिथे कोण होतं माहितीये का? पण तिथे मोठे मोठे बेडूक बसलेले होते आणि ते एकसारखे डराव 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 म्हणत होते. सुरूने खूप शोधलं बेडकूला आणि मग शेवटी त्याने ठरवलं की इथे जे मोठे मोठे बेडूक बसलेत ना, आपण त्यातलाच एका बेडकाला विचारू की त्याने आपल्या मित्राला कुठे पाहिलंय का. असं म्हणून सुरू गेला एका बेडकाजवळ. बघा, आणि त्याने त्या बेडकाला विचारलं, तुम्हाला इथे जवळपास एक बेडूक माहितीये का? पाहिला का तुम्ही? जो हिरवट रंगाचा आहे, माशासारखा दिसतो, एकदम छोटासा आहे, जो आधी तळ्यात राहायचा. हा जो बेडूक होता ना, तो असा मस्त हसला आणि तो म्हणाला, बर मला त्याच्या आधी पण तुम्ही एक सांगा, त्या तळ्याच्या तिथे जे झाड होतं ना, त्या झाडावर एक सुरवंट राहायचा, एक सारखी पानं खायचा आणि पानं खाऊन खाऊन तो इतका लठ्ठ झाला होता की त्याला तर नंतर चालताच येत नव्हतं. तुम्हाला माहिती का हो तो सुरवंट कुठे आहे? सुरूला कळलं की अरे, हा जो बेडूक आहे हा तर आपल्याच बद्दल बोलतो आहे. म्हणजे मी जसा मोठा झालो आणि फुलपाखरू झालो, तसाच बेडकू पण मोठा झाला आणि हा जो मोठा बेडूक आहे तोच आपला बेडकू आहे. आणि तो म्हणाला, अरे माझ्या मित्रा बेडकू, मी तर तुला ओळखलंच नाही, तू किती मोठा झालास. आणि मग बेडकू पण म्हणाला, हो तू पण किती बदललास, तू काय आता तो लठ्ठ सुरवंट नाही राहिलास. आणि अशा पद्धतीने ते दोघ जण परत एकदा पक्के मित्र झाले आणि त्यानंतर ते रोज भेटायला लागले. वा वा, आवडली का तुम्हाला गोष्ट? आवडली? अरे वा, मग आता तुम्ही मला कळवायचं आहे की तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली. नक्की कळवणार ना? आणि गोष्टींच्या गावाला असंच यायचं आहे. टाटा.